आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले अमित धर्माधिकारी साहेब यांचं मी हृदयाने स्वागत करतो. याच्यासोबत या वेबिनार मध्ये उपस्थित सगळे लोकांना आणि आमच्या काउन्सिलर सर लोकांना यांचा पण मी स्वागत करतो. पुढे जाण्यापूर्वी मी आत्महत्या याच्याबाबत काही 2 शब्द म्हणू इच्छितो की आत्महत्या एक अशी वस्तू जेव्हा कोणता माणूस आपल्या जीवनाचे हक्क नाही, आपल्याला आपण जगावे नाही, आपल्या जगण्याचा काही अर्थ नाही असा विचार करतो, तेव्हा तो आत्महत्या करत असतो. त्याला आपल्या जगण्यात काही अर्थ दिसत नाही, त्याला आता मृत्यूच आपला सगळं काही आहे, तेव्हा त्याला जे जाणीव होते तेव्हा तो आत्महत्या करतो. आत्महत्या ही चांगली बाब नाही. आत्महत्यामुळे तुमचे तर जीवन अंतच होते, तुमच्या मागे सुटून गेलेल्या लोकांना जेवढी पीडा घ्यावी लागते ते अंतहीन असते. आत्महत्या आजही आपल्या भारतात खूपच जास्त प्रमाणात होते. शेतकरी, विद्यार्थी यापासून मोठे लोक तरी आत्महत्या करतात. आत्महत्याचे कारण काय? का लोक डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत आणि डिप्रेशन मध्ये कसे निघावा लोकांना माहित नाही. आपला भारतीय समाज अंधश्रद्धामुळे भरलेला आहे आणि आपल्या भारतीय समाजात मेंटल हेल्थ बाबत खूपच कमी बोलले जातात आणि यामुळे आपल्या भारतात डिप्रेशन या समस्येला आरोग्याची समस्या मानल्या न जाता त्याला म्हणतात की याच्या अंगावर भूत आलेत किंवा असे तसे अंधश्रद्धेचे शब्द लावले जातात. जेव्हा हे सगळे जे लोक सांगतात ते एकदम खोटे सांगत आहेत. आत्महत्या करण्याचे विचार कसे दूर करावे, आपली मनस्थिती कशी चांगली ठेवावी आणि कोणत्याही व्यक्तीला जर आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत तर त्यांचे हे विचार कसे दूर करावे याच्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज अमित धर्माधिकारी साहेब लाभलेले आहेत. पुढे जाण्यापूर्वी मी नागेश मादी सरांना या कार्यक्रमाची प्रास्ताविका करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद अरबाज. सर्वांना नमस्कार आणि या वेबिनार मध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, होप फाउंडेशन सिरोंचा ही संस्था आरोग्य आणि मानसिक आरोग्यावर काम करते आणि ह्या संस्थेची स्थापना 28 डिसेंबर 2020 ला स्थापना करण्यात आलेली आहे चॅरिटी ऑफिस मध्ये रितसर. तर MSW करताना पासून माझी एक इच्छा होती की एक स्वतःची संस्था असावी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब असतील, दुर्लक्षित घटक असतील किंवा इतर घटक असतील तर त्यांना आपण समाजसेवा करावी. आणि त्याच्या अनुषंगाने दुसरं एक महत्वाचं की मेंटल हेल्थ मध्ये बरेच समस्या दिसून येतात. म्हणजे ज्या पद्धतीने आरोग्याबद्दल लोक अवेअर आहे परंतु मेंटल हेल्थ बद्दल स्टिग्मटाइज करतील, कलंक आणि भेदभावाची वागणूक करतील, या हिशोबाने बरेच लोक ट्रीटमेंटला किंवा सायकॅट्रिस्ट कडे जात नाही आणि ट्रीटमेंट करत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला मेंटल हेल्थचे जे इश्यूज आहेत किंवा समस्या आहे किंवा मेंटल हेल्थचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते भरपूर वाढायला दिसतात. त्याच्यामुळे आमची संस्था गेल्या 1 वर्षापासून मेंटल हेल्थवर काम करते आहे. तर आतापर्यंत होप फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही मानसिक आजार आणि समुपदेशन या विषयावर एक सत्र आयोजित केला होता आणि त्यानंतर मानसिक आजार समजून घेताना लेट्स नो अबाउट मेंटल हेल्थ या विषयावर डॉक्टर निलेश मोहिते सर होते, आपल्याला रिसोर्स पर्सन म्हणून ते लाभले होते. ते कम्युनिटी सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले होते. आणि दुसरं आपण अँगर मॅनेजमेंट, राग व्यवस्थापन तंत्रे या विषयावर डॉक्टर रवींद्र अवचर, मनोविकार तज्ञ वाशिम यांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केले होते. त्यानंतर डॉक्टर सुरेश पाटील मुंबई यांनी आपल्याला शीघ्रपतन, समज आणि गैरसमज या विषयावर आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केले होते. त्यानंतर आता आपण नुकतंच मागच्या रविवारला पती पत्नींचं नातं असं फुलवता येतं या महत्वाचा असं वैवाहिक नातेसंबंध या विषयावर आपण एक वेबिनारचं आयोजन केलं होता. त्यामध्ये सायली वैद्य, विवाह समुपदेशक पुणे यांनी आपल्याला पती पत्नीचं नातं कसं असायला पाहिजे
या विषयावर मार्गदर्शन केले होते. आणि आता यापुढे डॉक्टर बांबोडे सर म्हणून आहेत चंद्रपूरला सायकेट्रिस्ट. तर त्यांच्याकडून आपण ताणतणाव व्यवस्थापन तुमचे आमचे अशा पद्धतीचा एक चामोर्शीला आपण एक ऑफलाईन कार्यशाळा आपण आयोजित करणार आहे. आणि परत संस्थेच्या वतीने काही REBT आणि बॅचलर रेमेडीजचे पण येणाऱ्या काळामध्ये चालू होणार आहे. तर अशा पद्धतीच्या संस्थेचं काम एकंदरीत आहे. तर आता संस्थेची कामाला सुरुवात केलेली आहे. अजून भरपूर आपल्याला उपक्रम वगैरे राबवायचे आहेत. आणि मी असं रिक्वेस्ट करतो, की आज उपस्थित सन्माननीय प्रेक्षकामधून जर कोणी रिसोर्स पर्सन असतील आणि जे त्या आमच्या संस्थेसाठी जर रिसोर्स पर्सन म्हणून जर वेळ देऊ इच्छित असेल, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो, की त्यांनी कृपया करून आम्हाला आमच्या संस्थेसोबत कृपया म्हणजे वेळ द्यावे आणि सेशन घ्यावे. म्हणजे जेणेकरून आम्ही गडचिरोली जिल्ह्यात जे काम करतोय ते त्याचा गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना त्याचा लाभ होईल. आणि कुठलीही मदत जरी असेल तरी आम्हाला कृपया करावे. एवढीच अपेक्षा करतो. आणि आजच्या या सेशनला अतिशय असे वेळात वेळ काढून आलेले आपल्याला डॉक्टर अमित धर्माधिकारी सर, त्यांना मी खूप अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो. खऱ्या अर्थाने त्यांनी आज माझ्या शब्दाला मान दिलेत आणि एका शब्दावर त्यांनी आपल्याला आजच्या या आत्महत्या प्रतिबंधन काळाची गरज या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत. तर मित्रांनो, इतक्यात आपण बघतो तर बरेच असे केसेस वाढतायत आत्महत्याचे प्रमाण. तर बऱ्याच वेळेला असं आपण म्हणत होतो, की आत्महत्या हे अशिक्षितामध्ये किंवा शेतकरी लोक करतात. परंतु आता समाजात बघायला गेलं, की उच्च शिक्षित आणि जे श्रीमंत आहेत अशामध्ये पण आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर म्हणून नेमकं आत्महत्या करण्यास मागे काय कारण आहे हे आपल्याला बघून घेणे गरजेचं आहे. आणि आपण एक समाजाचे घटक म्हणून आपल्याला याबद्दल ज्ञान असेल तर आपण याच्याबद्दल लोकांना अवेअर करू आणि आपण त्यांना शास्त्रीय माहिती देऊन आणि एखाद्याचा जीव वाचवू शकतो. तर याच अनुषंगाने या ठिकाणी आपण मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर पुनश्च एकदा मी या सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि पुढचं जे सूत्र आहे, पुढची जी जबाबदारी आहे ते अरबाज शेखकडे मी सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे पाहुण्यांचे परिचय यासाठी मी सूरज दहागावकर याला आमंत्रित करू इच्छितो. सूरज दहागावकर. हॅलो. सर्वप्रथम होप फाउंडेशन सिरोंचा यांच्या माध्यमातून आयोजित आजच्या आत्महत्या प्रतिबंधक काळाची गरज या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभलेले डॉक्टर अमित धर्माधिकारी सर यांचा परिचय करून देताना अत्यानंद होतो आहे. डॉक्टर धर्माधिकारी सर हे यांचं MBBS कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे किम्स कराड इथून पूर्ण झालेलं आहे. सरांनी मानसशास्त्रात MD विजय मेडिकल कॉलेज ससून पुणे येथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. DNMC आणि नायर हॉस्पिटल मुंबई येथे त्यांनी मानसोपचार विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून 1 वर्ष काम केलेलं आहे. सर सध्या आपल्या कल्याण पश्चिम येथील मनोदय सायकियाट्रिक रुग्णालयामध्ये मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सोबतच संशोधनातील त्यांच्या आवडीमुळे त्यांना भारतीय जर्नल ऑफ मानसोपचार आणि इतर जर्नलमध्ये पेपर प्रकाशन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीच्या पश्चिम विभागीय परिषदेमध्ये त्यांना प्रमुख वक्ता म्हणून सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं. डॉक्टर अमित धर्माधिकारी सर यांनी शाळा, महाविद्यालये, कंपन्या आणि डॉक्टरांसाठी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर अनेकदा कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. सोबतच सर्वसामान्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी
जसं नैराश्य येतं किंवा स्मृतिमंद होतं, यावर त्यांनी कार्यशाळा घेऊन त्यांना अमूल्य असं मार्गदर्शन विविध ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. सोबतच मुलांच्या मानसिक विकारावर येथील शिक्षकांसाठी कार्यशाळा आणि गाव तिथे मानसोपचार प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांनी गावोगावी जनजागृती कार्यक्रम राबवलेले आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. सर, अमित सर, आपल्या होप तर्फे पूर्वक स्वागत. आपण आलात आणि आम्हाला असं अमूल्य असं मार्गदर्शन आपण करणार. न्यूट झाला का सर? त्याची माहिती घ्यावी लागेल मग चालेल ना. ही सपोर्ट म्हणून देतो नाही करू नका. ते बघूया, 2 फायली तर जाऊ द्या, मग बघूया. आपण माझे सर, मी कार्यक्रम समोर घेऊ. हॅलो, बस ऐकू येतोय का? आवाज येतोय माझा? हो, येत आहे सर आवाज. सर, सूरज दहागावकर. हॅलो. हा, बोला. आवाज येतोय का माझा सूरज? अरबाज हो, सूरज? येतो सर. हो, ओके ओके. थँक्यू नागेश आणि होप फाउंडेशन. आपण आता मला वाटतं प्रेझेंटेशन स्टार्ट करूया, है ना? आजचा खूप महत्वाचा विषय आपण निवडला आहे, सुसाईड प्रिव्हेन्शन. तर आत्महत्या प्रतिबंध ही काळाची गरज खरोखर आहे, कारण आपण गेल्या काही वर्षांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये वाचतोय, ऐकतोय की बरेचसे सेलिब्रिटीज, बरेचशी मोठी मोठी लोक ही भरपूर आत्महत्येने जात आहेत. आणि त्याचबरोबर या कोविडमध्ये अनएम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी धंदा नसणं किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स मुळे सुद्धा आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी या 2 वर्षामध्ये वाढलेलं आहे. तर आत्महत्या प्रिव्हेन्शन हे जाणून घेण्याच्या आधी आपल्याला आत्महत्या नेमकं काय असते हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की व्हॉट इज सुसाईड. सुसाईड म्हणजे नेमकं काय? सुसाईड इज द ऍक्ट ऑफ डेलिबरेटली किलिंग वनसेल्फ. म्हणजे स्वतःला, मला वाटतं डिस्टर्बन्स खूप आहे, थोडा आवाज कुठे म्यूट करता येईल का बाकीचे ऑडिओ? सुसाईड इज द ऍक्ट ऑफ डेलिबरेटली किलिंग वनसेल्फ म्हणजे स्वतःला
मारून घेण्याच्या उद्देशाने किंवा मृत्यूच्या उद्देशाने जेव्हा स्वतःला एखादी व्यक्ती हार्म करून घेते, त्या कम्प्लीट ऍक्टला म्हणजे नुसते विचार करणं नाही, तर जी कम्प्लीट ऍक्ट आहे म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःला सुसाईडचा अटेम्प्ट केला आणि त्या व्यक्तीचे मृत्यू झाला, त्या कम्प्लीट ऍक्टला आपण म्हणतो सुसाईड. तर सुसाईडमध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार असतात. इंटेन्शन असतं, लिथॅलिटी असते. म्हणजे खरंच आत्महत्या करण्याच्या इंटेन्शननी त्या व्यक्तीने स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला होता का दुसरा त्याच्या मागे काही उद्देश होता? जो अटेम्प्ट त्यांनी केला होता तो लिथल होता का? म्हणजे त्यांनी त्याच्यातनं उद्देश परत मरायचाच उद्देश होता का नॉन लिथल होता? असे भरपूर त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत, भरपूर टाइप्स आहेत. ते आपण पुढे बघूया. सुसाईडचं गांभीर्य का महत्वाचं आहे? कारण सुसाईडचं प्रमाण जे आहे, ते 2020 मध्ये साधारण 1.5 लाख लोकांनी भारतामध्ये सुसाईड केलं होतं. दरवर्षी 8 लाख लोक जगभरामध्ये सुसाईडमुळे मृत्युमुखी पडतात. तर ह्याचा जर आपण ही जी आकडेवारी बघितली तर आपल्याला कळतं की सुसाईडचं इम्पॉर्टन्स किती आहे, त्याचं सिग्निफिकन्स किती आहे. नॉर्मल लोकांमध्ये जर आपण म्हटलं, की मला आत्महत्येचे विचार येत आहेत किंवा माझ्या मित्राला किंवा कोणी रिलेटिव्हला आत्महत्या कोणी केली, तर लोकं त्याला सिम्पथी दाखवतात, की "अरे फार वाईट केलं" किंवा मग त्याचं मन कमकुवत होतं, असं लोकं म्हणतात किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतील म्हणून त्याने सुसाईड केलंय, त्याला डिप्रेशन असेल असं म्हणतात किंवा मग त्यांनी आत्महत्या केली आहे हे लोकं एक्सेप्टच करू शकत नाही. हे बऱ्याचशा आपण आता जे सेलिब्रिटी लोकांनी गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा सुसाईड केलं होतं, तेव्हा आपण बघितलं होतं, की जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा समाज त्याला म्हणतो, की कोणीतरी याला त्रास दिला असेल किंवा मग हे आत्महत्या नव्हती, हे होमिसाईड होतं. म्हणजे कोणीतरी याला मारण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणजे एखादी व्यक्ती आत्महत्या करू शकते, हे एक्सेप्ट करणं हे समाजासाठी फार बरेच वेळा जड जातं आणि बरेचसे मिसकन्सेप्शन्स, बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका, कुशंका भरपूर आहे सुसाईडला घेऊन. त्यामुळे सुसाईड बद्दल अवेअरनेस जो आहे तो आपल्या समाजात फार कमी आहे. एक्सेप्टन्स तर त्याच्याहून कमी आहे आणि म्हणून प्रिव्हेन्शन या ज्या स्ट्रॅटेजी सुसाईडच्या आपण अप्लाय करू, ते अप्लाय करताना आपल्याला सगळ्यात पहिले सुसाईड बद्दल लोकांना अवेअर करणं फार महत्वाचं आहे. सुसाईडला अवेअर करण्याच्या आधी आपण बघूया की रिस्क फॅक्टर काय असतात सुसाईडचे. आपल्या व्हॉट युअर आईज हॅलो आईज कांट सी व्हॉट युअर माइंड डझंट नो. जर आपल्याला जर आपण एखादी गोष्ट बघतोय तर ती आपल्या मनाला आधी माहीत पाहिजे. त्यामुळे एखादी व्यक्ती जर सुसाईड करणार आहे, ही एखादी व्यक्ती जर एखादी व्यक्ती जर सुसाईड करणार आहे, तर त्या व्यक्तीचे काय रिस्क फॅक्टर असतात हे जर आपल्याला माहीत पडले, तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो. आणि त्याची मदत करू शकतो. तर हे रिस्क फॅक्टर काय असतात? तर असं बघितलं गेलंय, की पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा सुसाईडचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे पुरुष हे स्त्रियांपेक्षा सुसाईड हे जास्त प्रमाणात करतात. पण या उलट सुसाईड अटेम्प्ट म्हणजे करायची जी आत्महत्या करण्याची जी टेंडन्सी आहे किंवा त्याचं जे अटेम्प्ट आहेत, हे अटेम्प्ट स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात. पण कंप्लीट सुसाईड हे पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात बघितलं गेलंय. सगळ्या वयोगटांमध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात आणि कुठल्याही व्यक्ती कधीही कुठल्याही वयात आत्महत्या करू शकतो. अगदी वयाच्या 13-14 वर्षापासून ते पार 90-95 वर्षापर्यंत व्यक्ती आत्महत्या करू शकतात. पण त्यातला जो कॉमन वयोगट आहे, तो आहे 35 ते 64 वर्ष. 35 टू 64 या एज ग्रुपमध्ये कॉमनली असं बघितलं गेलंय, की व्यक्ती आत्महत्या करते. इमिग्रंट म्हणजे दुसऱ्या प्रांतातनं किंवा दुसऱ्या देशातनं जे स्थलांतरित झालेले लोकं आहेत, ह्यांना सोशल आयसोलेशनमुळे म्हणजे ते समाजाचा एकरूप भाग होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त प्रमाणात बघितलं गेलं आहे. त्याचबरोबर सिंगल म्हणजे एखादी व्यक्ती जी अनमॅरिड आहे किंवा एखादी व्यक्ती जी डिव्होर्सी आहे किंवा समलैंगिकता म्हणजे होमोसेक्शुअलिटी हे काही रिस्क फॅक्टर आहेत, की ज्याच्यामध्ये पेशंटची आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त याच्यात बघितलं गेलं. त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी धंदा नसणं, कामधंदा नसणं. या गेल्या कोविडच्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं, की बऱ्याच जणांनी आपला नोकरी धंदा गमावलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्याच जणांमध्ये वाढलेलं आहे. काही स्पेसिफिक प्रोफेशन्स म्हणजे काही प्रोफेशन असे आहेत, काही नोकरी व्यवसाय असे आहेत, की ज्याच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त याच्यात बघितलं गेलं आहे. त्याच्यातला एक व्यवसाय म्हणजे डॉक्टरी पेशा म्हणजे वैद्यकीय पेशामध्ये फिजिशियन, सर्जन, डॉक्टर, अॅनेस्थेटिस्ट, सायकियाट्रिस्ट यांच्यामध्ये सुद्धा आत्महत्येचं प्रमाण हे जास्त याच्यात बघितलं गेलं आहे. याचं एक कारण असू शकतं, की त्यांना असणारा मानसिक ताण आणि दुसरं कारण असू शकतं, की त्यांना जी ईझी ॲक्सेस आहे, झोपेच्या गोळ्या किंवा औषध गोळ्या या सगळ्यांचा ईझी ॲक्सेस असल्या कारणाने सुद्धा या प्रोफेशन्समध्ये आत्महत्या
आत्महत्येचं प्रमाण जास्त याच्यात बघितलं गेलं. पण असं काही गरजेचं नाहीये. सगळ्याच प्रोफेशन्समध्ये, सगळ्याच वयोगटांमध्ये आत्महत्या ही आपल्याला बघायला मिळते. डेबिलिटेटिंग मेडिकल इलनेस म्हणजे जेव्हा शारीरिक आजार जे आहेत ते बऱ्याच वर्षांपर्यंत एखाद्या व्यक्तीला राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅन्सर किंवा आर्थरायटिस किंवा असे जे विकार ज्याच्यामध्ये व्यक्तीला वर्षानुवर्ष तो त्रास सहन करावा लागतोय, ते पेन सहन करावं लागतंय. बऱ्याच गोळ्या औषधं घेऊन सुद्धा ते पेन कमी होत नाहीये. तो त्रास त्यांचा कमी होत नाहीये. त्या अशा दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक आजारांमध्ये व्यक्तीला डिप्रेशन बरेच वर्षांसाठी सामोरं जावं लागतं आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला आत्महत्येचे विचार सुद्धा मनामध्ये येतात आणि ते सुसाईडचा अटेम्प्ट करू शकतात. तर डेबिलिटेटिंग मेडिकल इलनेस हा सुद्धा त्यातला एक भाग असू शकतो. त्याचबरोबर दुसरं जे रिस्क फॅक्टर आहे, ते रिस्क फॅक्टर म्हणजे हिस्ट्री ऑफ मेंटल इलनेस. म्हणजे जर काही व्यक्तींच्या घरामध्ये कोणाला काही मानसिक आजार असेल किंवा त्या व्यक्तीला स्वतःला हिस्ट्री असेल मानसिक आजाराची, डिप्रेशनची, स्किझोफ्रेनियाची किंवा दुसऱ्या कुठल्या मानसिक आजारांची, तर त्याच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण हे जास्त प्रमाणात नॉर्मल लोकांपेक्षा जास्त प्रमाणात सुसाईड बघितलं गेलं. त्याचबरोबर नशेचे आजार म्हणजे अल्कोहोल किंवा दुसऱ्या प्रकारचे कुठले ॲडिक्शन जर असतील, तर हे एक रिस्क फॅक्टर आहे सुसाईडसाठी. कारण बरेच वेळेला मनामध्ये आत्महत्येचे विचार असताना सुद्धा एखादी व्यक्ती ते कृती करत नाही. पण जेव्हा अशा कुठल्या नशेच्या आहारी ती व्यक्ती जाते, तेव्हा त्यांच्या मनातले असलेले विचार जे आहेत, ते कृतीमध्ये बदलणं त्यांच्यासाठी सोपं जातं. कारण अल्कोहोल जे आहे ते त्याच्यावरचं इनिबिशन कमी करतं आणि बऱ्याच वेळेला ती व्यक्तीचे विचार त्यांच्या कृतीमध्ये बदलू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं रिस्क फॅक्टर जे सुसाईडमध्ये आहे ते म्हणजे प्रिव्हियस सुसायडल बिहेवियर. जर एखाद्या व्यक्तीने जर पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल, म्हणजे पूर्वी कधीतरी गळफास लावायचा प्रयत्न केला असेल, कधी नस कापायचा प्रयत्न केला असेल, कधी काही गोळ्या खायचा प्रयत्न केला असेल, तर हा एक सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे प्रिडिक्ट करायला की ही व्यक्ती पुन्हा भविष्यात असं काही करू शकते म्हणून. त्यामुळे प्रिव्हियस सुसायडल बिहेवियर हे जे आहे एक मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. त्याचबरोबर फॅमिली हिस्ट्री ऑफ सुसाईड असणं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या आई-वडिलांनी, भावानी, बहिणीनी किंवा इतर कुठल्या जवळच्या नातेवाईकांनी आत्महत्या केली असेल, तर त्या व्यक्तीचे आत्महत्या करण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. तर फॅमिली हिस्ट्री ऑफ सुसाईड असणं हे सुद्धा एक फार मोठं रिस्क फॅक्टर आहे. एखादी व्यक्ती सुसाईड करणार आहे, हे आपण कसं काय जाणून घेऊ शकतो? वॉर्निंग साइन्स असतात. तर काय वॉर्निंग साइन्स असतात? वॉर्निंग साइन म्हणजे काही चिन्ह, काही लक्षणं, की ज्याच्यावरनं आपण ओळखू शकतो, की या व्यक्तीला इमिडिएट रिस्क आहे. म्हणजे जर ही व्यक्ती आत्महत्येचे प्रयत्न करू शकते, हे या वॉर्निंग साइन्सवरनं आपल्याला ओळखायला मिळतं. जर टॉकिंग अबाउट म्हणजे जर एखादी व्यक्ती या विषयांवरती सातत्याने बोलते, सारखी-सारखी बोलते, तर आपल्याला ओळखायला मदत होते, की या व्यक्तीला आत्महत्या करण्याची प्रवृत्ती आहे, ही व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करू शकते. त्याच्यामध्ये काय येतं वॉन्टिंग टू डाय म्हणजे मला जगण्याचा काही मला जगण्याची इच्छा नाहीये, मला मरायचं आहे किंवा मला स्वतःला मारून टाकायचे विचार सारखे येत आहेत. जर एखादा मुलगा पॅरेंट्सला त्यांच्या आई-वडिलांना सांगतोय, की मला जगावसं वाटत नाहीये. सारखं-सारखं मरावसं वाटतंय. तर बरेच वेळा ते नातेवाईक किंवा पालक हे सांगतात, की "अरे तू एवढा कमजोर आहेस का? तू एवढा वीक आहेस का? असं कशाला म्हणतोय?" म्हणून त्या गोष्टी त्यांना किंवा "तू असं करू नको, तू स्ट्राँग बन, मनाने स्ट्राँग हो." असं त्याला सारखे उपदेश करत असतात. पण हे समजून घेत नाही, की जर तो मुलगा किंवा ती व्यक्ती सारखी-सारखी जर असं म्हणते, तर म्हणजे त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार आहेत आणि कुठल्याही क्षणी तो त्याचं कृतीमध्ये रूपांतर होऊ शकतं. फीलिंग एम्प्टी म्हणजे मला फार रिकामं वाटतंय, होपलेस वाटतंय. मला जगण्यामध्ये काही आशा आहे, असं मला वाटत नाहीये. मला जगण्यात काही अर्थ वाटत नाही. मला काही कारण दिसत नाही, की ज्याच्यासाठी मी जगावं. काही कारण नाही, रिझन नाहीये. मला एम्प्टी वाटतंय आणि होपलेस वाटतंय. फीलिंग ट्रॅप्ड म्हणजे माझ्यावरती खूप कर्ज आलंय. मला बँकांचं खूप कर्ज आहे. रोज कर्ज मागणारे लोकं माझ्या दाराशी येतायत. मला फोन करतायत आणि मी आता अशा एकच माझ्याकडे नोकरी धंदा पण नाहीये आणि ते कर्ज मी काही फेडू शकत नाही. तर मी एका अशा सिच्युएशनमध्ये फसलोय, की ज्यातनं मला बाहेर पडता येत नाही. जेव्हा अशा एखाद्या सिच्युएशनमध्ये फसल्याची फीलिंग व्यक्तीला येते, तेव्हा त्या व्यक्तीला आत्महत्येचे विचार जास्त प्रमाणात येऊ शकतात आणि ती व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करू शकते. त्याचबरोबर जर एखादंचं मॅरिड लाईफमध्ये म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम सुरू आहे. नवऱ्याचं बायकोशी किंवा बायकोचं नवऱ्याशी पटत नाहीये आणि त्यांना त्या लग्नातनं बाहेर पण नाही पडता येत आहे. म्हणजे त्यांना सेपरेट पण नाही होता येत आहे कारण मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत किंवा काही कायदे असे असतात की त्याच्यातनं त्या मॅरेजमधनं बाहेर पडणं फार डिफिकल्ट होतं. सासरची मंडळी बराच त्रास जाच देत आहेत. तर एका अशा सिच्युएशनमध्ये तो पुरुष किंवा स्त्री स्वतःला अडकल्यासारखं वाटतं त्यांना, इतकं ट्रॅप झाल्यासारखं वाटतं, की ते त्याच्यातनं एस्केप करू शकत नाही
आणि मग त्यांच्यासाठी एकच मार्ग उरतो, तो म्हणजे सुसाईड. फीलिंग अनबेरेबल इमोशनल और फिजिकल पेन. इमोशनल पेन म्हणजे काय, की मला सतत दुःखी वाटतंय, मला सतत रडावंसं वाटतंय, मला काही करावंसंच वाटत नाही. किंवा जसं आपण म्हटलं फिजिकल पेन. आता गेल्या काही वर्षांमध्ये वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं असेल, की बऱ्याच जणांनी जेव्हा सुसाईड केली, त्याच्या मागचं कारण होतं, की त्यांना त्यांना काही अशी शारीरिक दुखणी होती. बॅकएक होतं, कोणाला क्रॉनिक बॅकएक होतं. म्हणजे सारखं त्यांची पाठ दुखत राहायची आणि त्याच्यातून त्याचं निदानच मिळत नव्हतं. बरेच औषधोपचार केले, पण त्यातून त्यांना काही सोल्युशन मिळत नव्हतं. तर अशा वेळेला त्या व्यक्तीने मग स्वतःला मारून घ्यायचा निर्णय घेतला आणि सुसाईड केलं. मी दुसऱ्यांवरती ओझं आहे, बिंग बर्डन टू अदर्स. मी काही करत नाही आणि मग सतत माझे नातेवाईक, फ्रेंड्स वगैरे म्हणतात, की "तू समाजावरती एक ओझं आहे. तुझा जगून काही अर्थ नाहीये." तर त्या व्यक्तीला पण असं वाटायला लागतं, की मी बर्डन आहे. मी समाजावरती एक बर्डन आहे आणि या अशा बर्डनमधनं विचारांमधनं त्याला आत्महत्येचे विचार येऊ शकतात. मग अजून दुसरे वॉर्निंग साइन काय असतात, की विथड्रॉविंग फ्रॉम फॅमिली और फ्रेंड्स. म्हणजे समाजापासून स्वतःला सेपरेट करून घेणं. आता एका सेलिब्रिटीनी काही वर्षांपूर्वी सुसाईड केली होती आणि तेव्हा त्याला बघण्यात आलं, की 2-3 महिने त्या व्यक्तीकडे काही कामच नव्हतं आणि काही काम नसल्याकारणाने त्याने स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलं आणि रूममध्ये बंद करून घेतल्यानंतर मग अशी एक दिवस न्यूज आली, की त्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्यांनी सोशल मीडियावरनं स्वतःला कट ऑफ करून टाकलं. त्यांनी WhatsApp बंद करून टाकलं. त्यांनी लोकांना कॉल करणं बंद करून टाकलं. जेव्हा त्याचे मित्र किंवा नातेवाईक त्याला कॉल करायचे, तेव्हा तो त्यांना उत्तर देत नव्हता. तर त्यांनी स्वतःला समाजापासून वेगळं करून घेतलं आणि असं वेगळं करून घेतलेलं करणं, लोकांशी कॉन्टॅक्ट बंद करणं हे एक वॉर्निंग साइन असू शकतो. गिव्हिंग अवे इम्पोर्टंट पोझेशन्स म्हणजे काय, की माझी प्रॉपर्टी, माझं जे काही बँक बॅलन्स आहे, माझी गाडी-घोडे आहेत, ते मी दुसऱ्यांच्या नावावर आता करायला सुरुवात केलेली आहे. माझं काही फार वय नाहीये. म्हणजे माझं मरायचं वय नाहीये. पण आता मला हळू-हळू मी त्या व्यक्तीने आता स्वतःच्या दुसरं जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पैशाचे व्यवहार आहेत, ते दुसऱ्याकडे हँडओव्हर करणं, की मी नसताना आता कोण माझी प्रॉपर्टी सांभाळेल, कोण माझा बिझनेस सांभाळेल, या सगळ्याचं त्यांनी आता ऑर्गनायझेशन करणं सुरू करून टाकलेलं आहे. मग अशा वेळेला कुठेतरी एक आपल्या मनात असा डाऊट यायला पाहिजे, की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार असू शकतात, जेणेकरून तो व्यक्ती आता स्वतःचे जे इम्पोर्टंट गोष्टी आहेत, महत्त्वाचे पोझिशन्स आहेत, तो आता दुसऱ्यांच्या नावावरती करायला लागलाय. सेइंग गुड बाय टू फॅमिली और फ्रेंड्स. हे पण आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं होतं, की काही प्रमुख जे लोकं होते, सेलिब्रिटीज किंवा असे काही लोकं होते, त्यांनी मरण्याआधी काय केलं, तर त्यांनी सोशल मीडिया, Twitter, Facebook ह्यांच्या माध्यमांवरती त्यांनी असं गुड बाय, की आता मी तुम्हाला जगाला सोडून चाललोय, अलविदा. मी आता तुम्हाला पुन्हा कधी भेटणार नाही आणि आता मी याच्यातनं मला मुक्ती मिळणार आहे. असे जेव्हा काही मेसेजेस ते व्यक्ती जेव्हा सोशल मीडियावरती किंवा WhatsAppवरती नातेवाईकांना, मित्रांना पाठवतो, तर ते एक रिस्क फॅक्टर आहे. ते एक इंडिकेशन आहे, की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार आहेत आणि तो स्वतःचं जीवन संपवू शकतो. पुटिंग अफेअर्स इन ऑर्डर म्हणजे मी नसताना माझं आता प्रॉपर्टी कोण बघणार? माझा धंदा व्यवसाय कोण बघणार? किंवा मेकिंग अ विल. विल म्हणजे काय, की माझ्यानंतर माझ्या व्यवसायाचं कोण बघणार? माझे पैसे कोणाला किती मिळणार? हे सगळं बनवून ठेवणं जेव्हा एखादा व्यक्ती त्याचं हे सगळंच ऑर्गनायझेशन चालू करतो, की मी स्वतःचं काय म्हणतात विल बनवतोय, स्वतःची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या मुलांच्या नावावरती, बायकोच्या नावावर करतोय, तेव्हा मग आपण कुठेतरी आपल्याला हे कळलं पाहिजे, की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार असू शकतात. ते रिस्क घेणं. मग दारू पिऊन फास्ट गाडी चालवणं, मग कुठेतरी ॲक्सिडेंट करणं किंवा दारू पिऊन प्रॉस्टिट्यूशनमध्ये इन्व्हॉल्व होणं. मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये जगण्याची इच्छा राहिलेली नाहीये. त्यामुळे तो स्वतःच्या जीवाची आता चिंता करत नाहीये, काळजी करत नाहीये. तर तो आता रिस्क घ्यायला लागलेला आहे. टॉकिंग और थिंकिंग अबाउट डेथ ऑफन. सारखं म्हणण्याचेच विचार, की "अरे मला जगावसं वाटत नाही. मी जन्मालाच आलो असतो तर किती बरं झालं असतं." किंवा "किती बरं होईल, की मी झोपलो आणि सकाळी जर झोपेतनं उठलोच नाही तर किती बरं होईल." तर सारखं जेव्हा मृत्यूबद्दल एखादा व्यक्ती बोलतोय, तर तेव्हा त्याचा अर्थ होतो, की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार हे असू शकतात. डिस्प्लेइंग एक्स्ट्रीम मूड स्विंग म्हणजे घटक्यातच व्यक्तीला एकदम राग येतोय, घटक्यातच व्यक्ती एकदम उदास होतोय. जर अशा मूड स्विंग्स एखाद्या व्यक्तीला जर होत आहेत, तर याचा अर्थ त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे आत्महत्या करण्याचे चान्सेस दाट असू शकतात. हे एक रिस्क फॅक्टर आहे. मेकिंग अ प्लॅन और लुकिंग फॉर वेज टू किल देमसेल्फ. बरेच वेळा असं बघितलं गेलंय, की एखादी व्यक्ती जेव्हा आत्महत्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या आत्महत्याचा प्रयत्न करण्याआधी त्या व्यक्तीने Google केलं होतं, की हाऊ टू डाय म्हणजे पेनलेस डेथ किंवा मरण्यासाठी कुठली असे मार्ग असू शकतात, की जेणेकरून त्रास होणार नाही किंवा दुखणार नाही, अशी त्यांनी Googleवरती सर्च केलं होतं. आणि हे सर्च ते 2-3 दिवसापासून किंवा वर्षापासून किंवा महिन्यापासून करत होता आणि अल्टिमेटली त्यांनी एक एक्स्ट्रीम स्टेप घेतलं आणि सुसाईड केलं.
त्याच्यानंतर गिल्ट फिलिंग्स किंवा एखादा माझा कोणी नातेवाईक गेला आहे किंवा माझे कोणी रिलेटिव्ह फ्रेंड एक्सपायर झालेत आणि त्याच्यामध्ये मला पश्चाताप होतोय, मला फार गिल्ट वाटतंय, की मी त्या व्यक्तीला वाचवू शकलो नाही किंवा माझ्यामुळे ती व्यक्ती गेली आहे. तर असे गिल्ट फिलिंग्स मनामध्ये नेहमी असणं, सातत्याने असणं हे एक रिस्क फॅक्टर सुसाईडसाठी असू शकतं. आपण जसं बघितलं अल्कोहोल किंवा कुठल्याही प्रकारची नशा जी आहे त्याच्यामुळे आत्महत्येचे विचार मनामध्ये येऊन ती व्यक्ती ती कृती करू शकते. अँक्झायटी, पॅनिक होणं. बरेच जण खूप अँक्शियस असतात, रेस्टलेस असतात. तर ही अँक्झायटी जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये सारखी आहे, ॲजिटेशन आहे, चिडचिड होते, तर ही पण सुसाईडसाठी रिस्क फॅक्टर असू शकतं. एखाद्याची झोप एकदम अचानक कमी झाली आहे, रात्र-रात्र तो व्यक्ती झोपत नाहीये. त्याचं जेवण त्यांनी एकदम कमी करून टाकलेलं आहे आणि तर हे 2 म्हणजे झोप आणि जेवण या 2चं कमी होणं जे आहे, रात्र-रात्र जागरण करणं आणि जेवण कमी होणं, तर हे पण एक रिस्क फॅक्टर सुसाईडसाठी असू शकतं. मला बदला घ्यायची भावना मनामध्ये येते. म्हणजे दुसऱ्याला सूड सूड घ्यायचंय. त्याने मला त्रास दिला ना, तर मी त्याला बघतोच आता कसं करणार आहे. मी मुद्दामून सुसाईड नोटमध्ये त्या व्यक्तीच्या विषयी काहीतरी लिहिणार आणि स्वतःचं जीवन संपवून टाकणार. म्हणजे मी गेल्यानंतर त्या व्यक्तीला काहीतरी पनिशमेंट मिळेल, काहीतरी सजा मिळेल. या अशा फिलिंग्ज मनामध्ये असणं सुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे सुसाईडसाठी. आता सुसाईड करण्यामागे बरीच कारणं आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच थिअरीज आहेत. तर आपली पुस्तकामध्ये ज्या थिअरीज मेन्शन्ड आहेत त्या म्हणजे कुठल्या? तर आता डरखॅम्स थिअरी. डरखॅम्स थिअरी काय म्हणते, की याच्यामध्ये 3 प्रकारचे सुसाईड असतात, की त्याच्यामध्ये इगोइस्टिक, अल्ट्रुइस्टिक आणि अनोमिक म्हणजे सोशल इंटिग्रेशन. एखादा व्यक्ती आपल्या सोसायटीचा कसा भाग होतोय, सोशली त्या सोसायटीमध्ये कसा इंटिग्रेट होतोय, त्याच्यावरनं आपल्याला समजू शकतं, की तो कुठल्या प्रकारचं सुसाईड करू शकतो. इगोइस्टिक सुसाईड. इगोइस्टिक सुसाईड अशा लोकांमध्ये बघितलं गेलं आहे, जे समाजाचा भाग होऊ शकत नाही. आपण आता बघतो, की गावाखेड्यामध्ये आता शेतकऱ्यांचं जर आत्महत्या सोडली, तर इतर वेळेला गावाखेड्यांमध्ये सोशली लोकं कनेक्टेड असतात. जॉइंट फॅमिलीचं ट्रेंड अजूनही गावांमध्ये जास्त आहे. त्यामुळे माणूस जो आहे तो सोसायटीशी इंटिग्रेटेड म्हणजे सोसायटीशी कनेक्टेड असतो. त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण रुरल पॉप्युलेशनमध्ये कंपेअर्ड टू सिटी पॉप्युलेशनमध्ये थोडं कमी असतं. दुसरं असतं अल्ट्रुइस्टिक सुसाईड. अल्ट्रुइस्टिक सुसाईड म्हणजे काय? की मी केल्याने दुसऱ्यांचा कोणाचा तरी मी फायदा करून जातोय. मग अशा वेळेला आपण बघतो की आपल्या बॉर्डरवरती जे सोल्जर आपल्या जीवाची पर्वा न करता लढतात. तर ते गोळ्या खायला का तयार होतात? ते मरायला का तयार होतात? की मी गेल्याने माझ्या लोकांचं काहीतरी मी रक्षण करतोय, मी भलं करतोय. अशा वेळेला आपण त्याला अल्ट्रुइस्टिक म्हणतो. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे अनोमिक सुसाईड. अनोमिक म्हणजे जेव्हा आपल्याला काही फायनान्शियल क्रायसिस येतात आणि किंवा आपला नोकरी-धंदा चालला जातो आणि अचानकपणे आपल्या सोसायटीमध्ये असणारं रेप्युटेशन, सोसायटीमध्ये असणारी आपली जी इज्जत आहे, ती आपल्याला असं वाटतं मी आता सोसायटीचा भाग नाहीये. मी ज्या लोकांमध्ये वावरायचो, मी त्यांचा आता पार्ट नाही राहिलो. कारण माझ्याकडे जॉब नाहीये. मी आता कुठेतरी कमी पडतोय. तर त्याला आपण अनोमिक सुसाईड असं म्हणतो. दुसरं आहे फ्रॉइड्स थिअरी. फ्रॉइड काय म्हणतो, की सुसाईड रिप्रेझेंट्स अग्रेशन टर्न्ड इनवर्ड्स. म्हणजे जसं आपण म्हणतो, की व्यक्ती फक्त डिप्रेशनमुळे सुसाईड करतो. तर फ्रॉइड म्हणतो, "नाही, नाही, डिप्रेशन नाही. हे अग्रेशन आहे. हे अग्रेशन व्यक्ती स्वतःविषयी ठेवतो. स्वतःविषयी राग ठेवतो. त्याच्यामुळे तो आत्महत्या करतो." फ्रॉइडचा जो पेपर आहे मॉर्निंग आणि मेलानोकोलिया यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं होतं. तिसरी आहे मेनिंगर थिअरी. मेनिंगर काय म्हणतो, की मॅन अगेन्स्ट हिमसेल्फ हे त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे, त्याच्यात तो म्हणतो, की सुसाईड इज इन्व्हर्टेड होमिसाईड. म्हणजे त्या व्यक्तीला दुसऱ्याविषयी जी रागाची भावना आहे, ती रागाची भावना ठेवून ती व्यक्ती आत्महत्या करते. अँगर टुवर्ड्स अनदर पर्सन म्हणजे दुसऱ्याविषयी असणारा राग तो स्वतःवरती काढतो आणि आत्महत्या करतो. एरॉन बेक म्हणतो, की होपलेसनेस इज द मोस्ट ॲक्युरेट इंडिकेटर ऑफ लाँग टर्म सुसाईड रिस्क. म्हणजे आशावादी नसणं, मला जगण्यात काही आशाच वाटत नाहीये. ही एक मनामध्ये सतत जेव्हा फिलिंग राहते, तेव्हा ती सुसाईडला कारणीभूत ठरते. आपण जेव्हा म्हणतो, की 3 रिस्क फॅक्टर सुसाईडचे सगळ्यात महत्त्वाचे कुठले असतात? हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस. म्हणजे काय? की मला कोणीही काही मदत करू शकत नाही. आता मला काही म्हणजे कोणी डॉक्टरही माझी मदत करू शकत नाही, कोणी काही हेल्प करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो हेल्पलेसनेस. होपलेसनेस म्हणजे जगण्यात मला काही आशा वाटत नाहीये आणि वर्थलेसनेस म्हणजे माझा जगण्यामध्ये काही अर्थ नाही. मी जगून कोणाच्या काही कामात येणार नाही. जगण्यात काही अर्थ नाहीये. त्याला आपण म्हणतो वर्थलेसनेस. तर या 3 फिलिंग्ज असणं हे डिप्रेशनसाठी सिव्हिअर डिप्रेशनची लक्षणं आहेत आणि याच्यामध्ये सुसाईडचे थॉट्स सगळ्यात जास्त प्रमाणात येऊ शकतात. जसं डिप्रेशनमध्ये ब्रेनमध्ये सिरोटोनिन केमिकलच्या कमतरतेमुळे चा आजार होतो. त्याचप्रमाणे सुसाईडमध्ये सुद्धा डिमिनिश्ड सेंट्रल सेरोटोनिन म्हणजे मेंदूमध्ये सिरोटोनिन केमिकलची कमतरता हे एक खूप मोठं फॅक्टर आहे ज्याच्यामुळे सुसाईडचे विचार येऊ शकतात.
आपण जसं बघितलं की सुसाईड रन्स इन फॅमिलीज, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आई वडिलांनी जर सुसाईड केलंय, भावा बहिणीने केलंय, तर त्या व्यक्तीचे सुसाईड करण्याचे चान्सेस हे जास्त असतात. जसं सुसाईड असतं त्याचप्रमाणे आपण जेव्हा मेंटल हेल्थ प्रोफेशनल, काउन्सिलर, सायकियाट्रिस्ट जेव्हा आपल्या क्लायंट्सला भेटतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा आपल्याला कळतं की बऱ्याच जणांच्या मनामध्ये सुसाईडचे विचार नसतात, पण तरी सुद्धा ते स्वतःच्या हातावरती कट्स करतात. तरी सुद्धा ते झोपेच्या गोळ्या घेतात. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो पॅरासुसाईड. पॅरासुसाईड म्हणजे काय, की पेशंटला स्वतःला मारायचे विचार येतात, पण त्याला स्वतःला मरायचे विचार नाही आहेत, पण स्वतःला हार्म करायचे विचार येतात. मग ती व्यक्ती काय करते, स्वतःच्या मनगटावरती किंवा मांड्यांवरती किंवा शरीराच्या इतर कुठल्या तरी भागावरती ब्लेडनी किंवा कर्कटकनी सारखे सारखे कट्स करून घेते. हे कट करण्याचा उद्देश म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं. याचा अर्थ हे नाही की त्याला आत्महत्येचे विचार येतात. हे कट केल्यानंतर त्याचं इमोशनल पेन कुठेतरी कमी होतं. हे जे पॅरासुसायडल बिहेवियर आहे, हे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात बघितलं गेलं आहे. त्याच्याबरोबर काही विशिष्ट पर्सनॅलिटी ट्रेट्स, ज्याला आपण म्हणतो क्लस्टर बी पर्सनॅलिटी, म्हणजे बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी किंवा हिस्ट्रॉनिक पर्सनॅलिटी. तर या पर्सनॅलिटीच्या जे ट्रेट्स ज्या व्यक्तींमध्ये असतात, त्यांच्यामध्ये हे पॅरासुसायडल बिहेवियर आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर सबस्टन्स अब्युजर, म्हणजे नशा करणारी जी व्यक्ती असते, गांजा, गर्दा, दारू पिणारी जी व्यक्ती असतात, त्यांच्या पण अशा मनगटांवरती आपल्याला बरेच वेळा असे कट्स बघायला मिळतात, ज्याला आपण पॅरासुसायडल बिहेवियर असं म्हणतो. आता मीडियाचा रोल याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पूर्वी एक पिक्चर आला होता, ज्या पिक्चरमध्ये एक विद्यार्थी स्वतःचं जीवन संपवतो आणि तो भिंतीवरती लिहितो, आय क्विट, म्हणजे मी आता माझं आयुष्य संपवतोय, आय क्विट, मी हरलो. तर हे असं तो करतो कारण त्याला कोणीतरी त्याचा प्रिन्सिपल सांगतो की मी तुला आता नापास करणार, तुला काही मी पास करणार नाही. बराच गाजलेला पिक्चर होता आणि या पिक्चर नंतर असं बघण्यात आलं की जेव्हा हे असं पोर्ट्रे केलं त्या पिक्चरमध्ये, त्याच्यानंतर असं बघण्यात आलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, की मला परीक्षा जमत नाहीये, मला माझे करिअर आवडीचं मिळत नाहीये. तर ते पिक्चरचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती असा झाला की जर तो एखादा पिक्चरमध्ये ऍक्टर असं करू शकतो, हिरो असं करू शकतो, म्हणजे हा पण एक मार्ग आहे स्वतःचा पेन कमी करायचा आणि स्वतःचं जीवन संपवायचा. त्याच्यामुळे पिक्चरचा, मीडियाचा रोल फार महत्वाचा असतो. आता वर्ष 2 वर्षापूर्वी एका ऍक्टरने सुसाईड केलं होतं आणि त्या सुसाईडला बऱ्याच महिन्यांपर्यंत टीव्हीवरती त्याच्यावरती डिस्कशन्स होत होते, डिबेट होत होते, बरीच चर्चा होत होती. आणि त्या सुसाईड नंतर विद्यार्थ्यांमध्ये किंवा यंगस्टर्समध्ये सुसाईडचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलं. कारण लोकांनी असा विचार करायला लागले की जर हा एवढा मोठा ऍक्टर, एवढा सक्सेसफुल, एवढा पैसेवाला एवढं मोठं स्टेप घेऊ शकतो, तर आम्ही का नाही करतो? आम्हाला पण त्रास होतो, आम्ही पण हे एक असं स्टेप घेऊ शकतो. त्यामुळे रिस्पॉन्सिबल आणि केअरफुल रिपोर्टिंग जे आहे ते फार जास्त महत्वाचं आहे. क्रिएट अवेअरनेस अबाउट सुसाईड प्रिव्हेन्शन. सुसाईडला ग्लॅमराईज करण्यापेक्षा, म्हणजे हिरो हिरोईननी कसं सुसाईड केलं आणि कसं ते सफर होत होते हे दाखवण्यापेक्षा मीडियाचा रोल असा आहे की सुसाईड प्रिव्हेन्शन, म्हणजे आत्महत्या प्रतिबंधक काय ते करू शकतात, त्याच्याबद्दल डिबेट्स केल्या पाहिजे, त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे, जेणेकरून लोकांना, त्या सुसाईडचे विचार असणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या रिलेटिव्हला, फ्रेंड्सला हे कळलं पाहिजे की जर त्यांच्या मनामध्ये असे आत्महत्येचे विचार येतात, त्यातनं कसं काय बाहेर पडावं. हे नाही शिकलं पाहिजे की मी कसं काय स्वतःचं जीवन संपवावं. जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असे जर आत्महत्येचे विचार येत असतील, तर आपण काय केलं पाहिजे? आता येतो ट्रीटमेंटचा भाग. आपण जसं सुसाईड विषयी एवढी चर्चा करतोय, याचं कारण असं आहे की मोस्ट ऑफ द सुसाईड्स आर प्रिव्हेंटेबल. सुसाईड करणं किंवा सुसाईड करून स्वतः जीवन संपवणं हा एक असा मार्ग लोक निवडतात जो आपण प्रिव्हेंट करू शकतो, त्या व्यक्तीचं जीवन आपण वाचवू शकतो. म्हणून ही सगळी चर्चा आहे. मग याच्यासाठी काय महत्वाचं आहे? क्रिएटिंग अवेअरनेस, लोकांमध्ये जागरूकता पसरवणं गरजेचं आहे की तुमच्या मनामध्ये जर आत्महत्येचे विचार येत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. सायकॅट्रिस्टला भेटलं पाहिजे, काउन्सिलरला भेटलं पाहिजे, तुम्ही हेल्पलाईन नंबर असतात त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे. काय काय तुम्ही करू शकता. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स शिकल्या पाहिजे, कोपिंग मेकॅनिझम शिकलं पाहिजे, की जेणेकरून तुमच्या आयुष्यात जो काही स्ट्रेस आहे, प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकले पाहिजे. तर ह्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणं फार गरजेचं आहे. डेव्हलपिंग कोपिंग मेकॅनिझम. आता कोपिंग मेकॅनिझम म्हणजे काय? आपण बघतो की आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सगळे विषय आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, सगळं आहे. पण सगळ्यात महत्वाचा जो विषय आयुष्यभर आपल्याला लागतो तो म्हणजे मानसशास्त्र. आणि हे मानसशास्त्र कुठेतरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लुडेड नाहीये. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना कॉम्पिटिशन आहे, मुलांना अभ्यास काय करायचा आहे, कसं अचीव्ह करायचं हे सगळं माहिती आहे. पण फेल्युअर आले, आयुष्यामध्ये स्ट्रेस आला की तो कसा कोप करायचा आहे हे माहीत नाही. तर हे शिकवणं हा ट्रीटमेंटचा एक भाग आहे. हा प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीमध्ये येतो, की जे विद्यार्थी वर्ग आहे, जो यंगस्टर आहे,
त्यांना हे कोपिंग मेकॅनिझम शिकवणं, म्हणजे तुमच्या आयुष्यात जर प्रॉब्लेम आले, तुमच्या आयुष्यात जर हर्डल्स आले, ऑब्स्टॅकल्स आले, तर ते तुम्ही कसे फेस केले पाहिजे, तुम्ही त्यातनं कसं बाहेर पडलं पाहिजे, कसं आशावादी दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे, त्याला म्हणतात डेव्हलपिंग कोपिंग मेकॅनिझम. कनेक्टिंग विथ मेंटल हेल्थ प्रोफेशनल, हे एक असं स्टेप आहे, जेव्हा एखादी व्यक्ती सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे आणि तो व्यक्ती त्याच्यातनं बचावला आहे, तर त्याला मेंटल हेल्थ प्रोफेशनलची फार जास्त गरज असते. किंवा एखादा व्यक्ती जो, जसं आपण डिस्कस केलं की रिस्क फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, तर त्याला मेंटल हेल्थ प्रोफेशनलला भेटणं आणि त्याचं ट्रीटमेंट करणं फार जास्त गरजेचं असतं. आता बघूया 5 ऍक्शन स्टेप्स फॉर हेल्पिंग समवन विथ इमोशनल पेन. काय असतात त्या ऍक्शन स्टेप्स? आस्क, स्वतःला विचारा की आर यू थिंकिंग अबाउट किलिंग युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला विचारा किंवा तुमच्या जवळ जर तुमचे मित्र किंवा नातेवाईक असतील त्यांना विचारा, स्वतःला मरणाचे विचार मनामध्ये, मरायचे विचार येत आहेत का? असं एक मिसकन्सेप्शन समाजामध्ये आहे की जर सुसाईड विषयी आपण एखाद्या व्यक्तीला विचारलं तर त्याला आपण सुसाईडसाठी प्रवृत्त करतो. तर हा एक गैरसमज आहे. सुसाईड बद्दल चर्चा केल्याने सुसाईड होत नाही. सुसाईड बद्दल चर्चा केल्याने उलटून आपल्याला एखाद्या व्यक्तीतल्या मनातले सुसाईडचे विचार कळू शकतात आणि ते कळले तर आपण त्याची योग्य वेळी मदत करू शकतो. तर आज आर यू थिंकिंग अबाउट किलिंग युअरसेल्फ? तुला मनामध्ये असे आत्महत्येचे विचार येत आहेत का? कीप देम सेफ, रिड्यूस ऍक्सेस टू लिथल आयटम्स ऑर प्लेसेस. म्हणजे काय, की जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असे आत्महत्येचे विचार येत आहेत, तेव्हा त्याला वॉर्निंग साईन्स आहेत, रिस्क फॅक्टर आहेत, किंवा त्या व्यक्तीने असा काही प्रयत्न पूर्वी केलेला आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा अशा काही गोष्टींशी संपर्क आपल्याला अवॉइड करायचा. मग काय वस्तू असू शकतात त्या? झोपेच्या गोळ्या, कफ सिरप, काही औषधं, घरामध्ये जे काही असतील ते, धारदार वस्तू, चाकू, सुरे, त्याच्यानंतर दोरी ज्याच्याने तो गळफास घेऊ शकतो. या सगळ्या ज्या लिथल गोष्टी आहेत, जर घरामध्ये काही चाकू सुरे असतील किंवा फायर आर्म असेल म्हणजे बंदूक वगैरे असेल, तर या गोष्टी त्याच्यापासून लांब ठेवणं गरजेचं आहे. केरोसिन, पेट्रोल किंवा पेस्टिसाइड, ऑर्गॅनिसाइड जे आपण शेतीमध्ये वापरतो, तर हे पेस्टिसाइड, फर्टिलायझर वगैरे हे त्याच्यापासून लांब ठेवणं गरजेचं आहे. कारण कधी असे विचार आल्यानंतर तो याचं प्राशन करून स्वतः जीव संपवू शकतो. म्हणून त्याला सेफ ठिकाणी हलवणं आणि या सगळ्या गोष्टींपासून त्याचा संपर्क कमी करणं, अव्हॉइड करणं हे गरजेचं आहे. जर एखाद्याला आत्महत्येचे विचार येतात, तर मग त्याला एकटं टेरेसवर जाऊ देऊ नका. कारण टेरेसवरती गेल्यानंतर असे विचार आले, तर तो वरनं उडी मारायचा प्रयत्न करू शकतो. त्याला तो जर स्टेशनवरती एकटा जायचा विचार, असं काही डिप्रेशनमध्ये आहे किंवा त्याला आत्महत्येचे विचार येत आहेत, तर स्टेशनवरती याला एकटं सोडू नका. कारण तो रेल्वेखाली स्वतः जीव देऊ शकतो. त्याला गाडी एकट्याला चालवू देऊ नका. कारण तो कुठेतरी गाडी जाऊन ऍक्सिडेंट करू शकतो. बी देअर, लिसन केअरफुली अँड लर्न व्हॉट इंडिव्हिज्युअल इज थिंकिंग ऑर फीलिंग. बरेच वेळेला असं बघितलं गेलं की जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत, तर त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्याला बरंच हलकं वाटू शकतं. त्याच्या मनातले जे विचार जेव्हा जो शेअर करतो, डिस्कस करतो, त्या आपल्या मनातली वेदना दुसऱ्याला सांगून दाखवतो, तर आपण न्यूट्रल पद्धतीने जर फक्त ते ऐकून घेतलं, तर त्या व्यक्तीला भरपूर रिलॅक्स वाटू शकतं. तर आपण त्याला ऐकून घेण्याने सुद्धा त्याच्या मनातल्या वेदना बऱ्याच कमी होऊ शकतात. तर लिसन केअरफुली अँड लर्न व्हॉट द इंडिव्हिज्युअल थिंकिंग. तो काय सांगण्याचा प्रयत्न करतो, तो कुठल्या प्रॉब्लेम मधनं जातोय ते आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर असतं हेल्प देम कनेक्ट विथ सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन्स. अशा बऱ्याचशा सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन्स आपल्या भारतात आहेत. काही प्रायव्हेट संघटनांनी सुरू केलेल्या आहेत, काही गव्हर्नमेंट एनजीओनी फॉर्म केलेल्या आहेत. तर त्याच्यामधली एक ही हेल्पलाईन आहे आणि हा नंबर आहे. तर हा नंबर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्या मनामध्ये किंवा आपल्या रिलेटिव्हच्या मनामध्ये विचार आता आपण त्यांना ते फॉरवर्ड करू शकतो, की तुम्ही ह्याला लगेच कनेक्ट करा आणि जे काउन्सिलर त्याच्यावरती बोलतात त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी बोलून तुमचा प्रॉब्लेम डिस्कस करा, शेअर करा, जेणेकरून ते विचार आपण ते सुसाईडच्या कृतीला आपण थांबवू शकतो. आणि 5वा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे स्टे कनेक्टेड. जेव्हा तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांच्या, रिलेटिव्ह, फ्रेंड्सच्या मनामध्ये असे काही आत्महत्येचे विचार येत आहेत, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड राहणं फार महत्त्वाचं. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तोडू नका. नाही जर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तोडला, की असे विचार येत असताना सुद्धा तुम्ही त्याला एकटं सोडलं, तुम्ही आठवडा 2 महिनाभर त्याच्याशी बोलले नाही, तर या एकटेपणामुळे ते व्यक्ती असं काही करण्याचे चान्सेस थोडे वाढतात. त्यानंतर येतं नीड फॉर हॉस्पिटलायझेशन. सुसाईड करणाऱ्या व्यक्तीला दरवेळेलाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं असं नाही, पण जर ऍक्टिव्ह सुसायडल थॉट्स असतील आणि जर त्या व्यक्तीला ऍब्सेन्स ऑफ स्ट्रॉंग सोशल सपोर्ट, म्हणजे जसं आपण बघितलं सिंगल मेल, अनएम्प्लॉईड, एकटा राहतोय, कोण त्याला सपोर्ट नाही, सिस्टम नाही आहे, त्याला अशा आत्महत्येचे विचार येत आहेत, त्याला हॉस्पिटलाइज करणं फार गरजेचं आहे. कारण एकटा राहिल्यानंतर तो ही कृती करू शकतो. हिस्ट्री ऑफ सुसाईड, म्हणजे त्यांनी जर हिस्ट्री ऑफ इम्पल्सिव्ह बिहेवियर, म्हणजे जर त्यांनी असा काही सुसाईडचा प्रयत्न पूर्वी केलेला आहे, तर पुन्हा सुद्धा ती व्यक्ती असा आत्महत्येचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे त्याला हॉस्पिटलाइज करणं गरजेचं आहे.
सुसाइडल प्लॅन ऑर ऍक्शन, म्हणजे जर त्या व्यक्तीने जर असं काही सुसाईड लेटर लिहून ठेवलं किंवा मग तो प्रॉपर्टी असं जसं आपण बघितलं की प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करतोय किंवा मग तो गुगलवरती असं काही सर्च करतोय की कसं मरावं, त्यांनी जर असे गुड बायचे काही मेसेजेस केलेले आहेत, म्हणजे त्याच्या प्लॅनिंग जर तो असं काही गेल्या काही दिवसांमध्ये करतोय असं आढळलं, आपल्या नातेवाईकांच्या हिस्ट्रीमधून आपल्याला असं कळलं, तर मग त्या व्यक्तीला आपल्याला हॉस्पिटलाइज करून ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे. मग हॉस्पिटलायझेशन नंतर त्याच्या औषध गोळ्यांनी त्याचं ट्रीटमेंट होतं. अँटी डिप्रेसेंट, अँटी सायकोटिक मेडिसिन्स, कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, काउन्सिलिंग, सपोर्टिव्ह काउन्सिलिंग, फॅमिलीचं, पेशंटचं हे आम्ही ऍडमिट केल्यानंतर करतो. आणि जर पेशंटला ऍक्टिव्ह सुसायडल थॉट्स असतील तर मग इलेक्ट्रो कन्व्हर्सिव्ह थेरपी, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये शॉक ट्रीटमेंट म्हणतो किंवा ईसीटी ट्रीटमेंट, विद्युत लहरीने त्याचं ट्रीटमेंट करतो, तर ते करणं गरजेचं आहे, जेणेकरून आत्महत्येचे विचार लगेच कमी होऊन तो व्यक्ती आपण त्याला व्यक्तीला हे करण्यापासून थांबवू शकतो. थँक्यू. नागेश. अरबाज, नागेश, माझा आवाज येत होता ना? हो, येत आहे सर. आणि माझं स्लाइड जर हो. जर कोणाला सर सोबत काही क्वेश्चन्स आहेत ते विचारू शकता. रेज द हँड करावा, तुमचा प्रश्न घेण्यात येईल आणि सर त्या प्रश्नांचे उत्तर देणार. कोणाला काही प्रश्न आहेत का? जयश्री. हो, विचारा, बोला तुम्ही. जयश्री. हॅलो. सर सर नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार. मी आपल्याला एक थोडंसं हे विचारू, मध्ये थोडंसं डिस्कनेक्ट झालेल्यामुळे तुमचा तो विषय येऊन गेला असू शकतो, पण कोरोना काळात काय अनुभव राहिला सर तुमचा, म्हणजे सुसाईडच्या बाबतीत कोरोनामुळे कसा इफेक्ट झाला किंवा कोविडच्या त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये काय राहिली भूमिका सायकॅट्रिस्ट म्हणून आपली पण, किंवा लोकांमध्ये काय नेमकं घडत होतं की जिथे आपल्याला आत्महत्येकडे वळण्याची कारणं काय वाटली आणि काय नेमकं घडलं होतं, म्हणजे ती स्थिती थोडीशी जाणून घ्यायची सर. ऍज अ सायकॅट्रिस्ट म्हणून तुमचा काय अनुभव होता? कोविडमध्ये मॅडम आपण बघितलं की बरेच लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांना घरी राहायची वेळ आली होती. समाजाशी त्यांचा कॉन्टॅक्ट तुटला होता, ज्याला आपण म्हणतो आयसोलेशन. आता या आयसोलेशनमुळे बऱ्याच जणांना डिप्रेशन, अँझायटीला सामोरं जावं लागलं होतं. बऱ्याच जणांनी नोकरी, धंदा, व्यवसाय आपला गमावलेला आहे. फायनान्शियल क्रायसिस मध्ये आहेत लोक, लोन्स आहेत, डेब्ट्स आहेत. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी आपले जवळचे नातेवाईक किंवा मित्र परिवार यांना गमावलेलं आहे. तर त्यांच्या मनामध्ये गिल्ट फिलिंग्स आहेत की बाबा माझ्या नातेवाईकांसाठी मी मदत नाही करू शकलो, मी योग्य वेळेला त्यांना जर काही केलं असतं उपचार किंवा मदत, तर मी त्यांना वाचवू शकलो असतो. तर ह्या अशा सगळ्या सिच्युएशनमुळे, म्हणजे आयसोलेशन आहे, क्रायसिस सिच्युएशन आहे, जेव्हा फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, जॉब नाहीये, गिल्ट फिलिंग्स मनामध्ये आहेत, तर नातेवाईक आपण लूज केलेत, आपले जे जवळची व्यक्ती होती त्यांना आपण गमावलेलं आहे. तर या सगळ्यामुळे आत्महत्याचे प्रमाण, आत्महत्येचे विचार, त्याची कृती, हे सगळं कोविडच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हे तर म्हणजे सेन्सेस पण दाखवतो, आपण न्यूजपेपरमध्ये पण वाचत आलेलो आहे की सुसाईडचं प्रमाण हे कोविडच्या काळात भरपूर वाढलेलं आहे. त्याची ही काही कारणं होती. त्याचबरोबर कोविडमध्ये जी आपण बघितलं की जी औषधं गोळ्या ट्रीटमेंट आपण जे सगळं घेतलं होतं, स्टिरॉइड्स होते किंवा इतर काही मेडिसिन्स होते, बऱ्याच जणांना फिजिकल एलिमेंट्स आलेले आहेत. म्हणजे कोविड नंतर बऱ्याचशा डिपेंडन्सी आलेली आहे, कोणाला ऑक्सिजन सप्लाय वरती होते.
तर जर त्यांचं जे रुटीन लाईफ होतं ते त्यांना फॉलो करता येत नव्हतं. तर ह्याच्यामुळे जे डिप्रेशन आलेलं आहे, नैराश्य आलेलं आहे, तर ह्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना आत्महत्येचे विचार त्यांच्या मनामध्ये आलेले आहेत. तर हे सगळं जे कोविडमध्ये एकंदरीत याप्रमाणे सिच्युएशन होती. हम्म. अजून काही कोणाचे प्रश्न आहेत तर रेज हँड करावे. आपले प्रश्न घेण्यात येईल समोर. बोला. जयश्री मॅम, जयश्री मॅम तुम्ही बोलू धन्यवाद शकता. सर. कारण कोविड पिरियड हा आपल्यासाठी खरोखरच खूप अवघड असा होता आणि माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यावेळेला एक ऑनलाईन सर्वे पण केलेला की ज्याच्यात मानसिक आरोग्य आणि कोविड-19 असा एक सर्वे केला होता. तर त्या सर्वेमध्ये पण आपल्याला बरेच आता सर जसं बोललेत तसं बराच डाटा आपल्याकडे आला आणि मग त्याच्या आधारावर आम्ही कलेक्टरेट ऑफिसला एक निवेदन देऊन टेलिफोनिक काउन्सिलिंग सेंटर महाविद्यालयाच्या वतीनं कलेक्टरेट ऑफिस सोबत सुरू केलं होतं. त्यातही अनुभव आमचे जे विद्यार्थी होते, जे काउन्सिलर्स म्हणून आपण नेमले होते, त्याच्यातही बराचसा असा भाग होता की ती जी पॅनिक स्थिती होती, त्या पॅनिक स्थितीमध्ये सगळ्यांना सांभाळणं आणि सगळ्यांच्या म्हणजे मनामध्ये ते सुसायडल थॉट्स पर्यंत जी स्थिती ह्या कोविडनी केलेली होती. थोडंसं आपण असं म्हणू की आता थोडंसं स्थिरस्थावर झालं आहे, पण अजूनही ते कुठंच आलेलं नाही. म्हणजे आता कालच आमच्याकडे एका सराफा विक्रेत्यांनी म्हणजे ज्वेलरीचं दुकान आहे त्याचं त्यानं कालच आत्महत्या केली. तर हे खूप गंभीर विषयावरती नागेश यांच्या होप फाउंडेशनच्या वतीनं आज जे विवेचन झालं ते खूपच छान झालं आणि सर आपण खूप सुंदर पद्धतीनं त्याच्यातल्या काही गोष्टी मला पण नवीन होत्या आणि म्हणजे खूप छान वाटलं मला आणि खूप चांगलं काम होप फाउंडेशनचं आहे आणि खूप चांगले असे वक्ते आम्हाला आज त्यांच्यामुळे मिळाले. त्याबद्दल त्यांचे पण आभारी आहे आणि मी अमित सरांची पण आभारी आहे की त्यांनी खूप छान विवेचन केलं. थँक्यू मॅडम. धन्यवाद. धन्यवाद जयश्री मॅम. अनिकेत बोलतो म्हणतात विचारतो म्हणतात प्रश्न तर बोलू सर शकता बोलू तुम्ही. आवाज येत आहे? हो येत आहे. हा नमस्कार सर. मी समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूरचा विद्यार्थी. माझा प्रश्न असा आहे की आता जी काही बेरोजगारीची समस्या वगैरे आपल्याकडे आहे तर अशा वेळेस एकतर वय वाढत जातं आणि अशा वेळेस कुठेतरी आपण सेटलमेंट होत नाही. मग मनामध्ये असे असंख्य प्रश्न आत्महत्येबाबत निर्माण होतात. तर याला कुठेतरी एक आळा बसला पाहिजे यासाठी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगू शकाल? अनिकेत खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे कारण असे काही प्रॉब्लेम्स असतात की याच्यामध्ये आपलं सोल्युशन खरंच माहित नसतं. त्याच्यातला एक प्रॉब्लेम म्हणजे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जे आपण म्हणतो बेरोजगारी. तर ह्याच्यामध्ये करण्यासारखं असं आहे की स्वतःला एम्पॉवर करणं स्किल्स आपण ज्या स्किल्स आपण जॉबसाठी लागतात त्या अडॅप्ट करणं आणि कुठेतरी स्वतःच्या एक्सपेक्टेशन्स कमी ठेवणं. कारण जे आपण बघितलं की आता कोविडमध्ये सगळेच क्रायसिस सिच्युएशन मधनं गेले होते. त्यामुळे कुठेतरी काही काळासाठी स्वतःचे एक्सपेक्टेशन्स कमी ठेवणं हे गरजेचं आहे. हे प्रॅक्टिकली गरजेचं आहे. कारण नाहीतर मग काय होतं की मला माझ्या आवडीचा जॉब नाही मिळाला किंवा मला एवढ्या पगाराची नोकरी नाही मिळाली म्हणून मी डिप्रेशनमध्ये गेलोय किंवा म्हणून मला असे विचार येत आहेत. तर आपण जर आपल्या अपेक्षा थोड्याशा कमी ठेवल्या आणि जर आपण आपल्याला योग्य त्या स्किल्स अडॅप्ट करून घेतल्या म्हणजे अशा भरपूर टेक्निकल स्किल्स आहेत की म्हणजे जे स्टुडंट्ससाठी हे गरजेचं आहे की फक्त जे ठरलेला कोर्स आहे ग्रॅज्युएशन किंवा 12वी हेच नसतं तर त्याच्या व्यतिरिक्त असे बरेचसे टेक्निकल कोर्सेस असतात की जेणेकरून तुम्ही स्वतः एम्प्लॉय होऊ शकता. स्वतः काहीतरी स्किल अडॅप्ट करून तुम्ही कामधंदा सुरू करू शकता आणि पैसे अर्न करू शकता. तर त्या टेक्निकल स्किल्स तुम्ही अवगत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनिकेत कोपिंग स्ट्रॅटेजीज
म्हणजे जसा हा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात आलेला आहे ना, तर तसे आयुष्यामध्ये असे भरपूर प्रॉब्लेम्स आयुष्यभर आपल्याला येत राहतात. तर हा त्यातलाच एक फक्त सिंगल प्रॉब्लेम आहे. तर आपण आपल्या माइंडला कसं तयार करतो या सिच्युएशनला कोप अप करायला. तर या कोपिंग स्ट्रॅटेजीज आपण डेव्हलप केल्या पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स म्हणतो आपण त्याला, की म्हणजे जर आपल्या पुढे जर एखादा प्रश्न आला, तर उदाहरणार्थ अनएम्प्लॉयमेंट, तर त्या प्रॉब्लेमला मी कसा सॉल्व्ह करू शकतो याच्याकडे माझं सगळं लक्ष असलं पाहिजे. माझे सगळे एफर्ट्स असले पाहिजे, की मी तो प्रॉब्लेम कसा सोडवू शकतो. माझं लक्ष ह्याच्याकडे नसलं पाहिजे, की प्रॉब्लेम किती मोठा आहे किंवा त्याच्याने माझ्या आयुष्यावर किती इम्पॅक्ट झालाय. नाही, याच्याकडे लक्ष नसलं पाहिजे. माझं लक्ष असलं पाहिजे, की मी या प्रॉब्लेमला कसा सॉल्व्ह करू शकतो. कारण ह्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्समधनं जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न सोडवता, तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या स्ट्रेसफुल सिच्युएशनला तुम्ही सामोरं जाता, त्याला सोडवता. त्याच्यातनं तुम्ही काहीतरी 4 नवीन गोष्टी शिकता आणि पुढे आयुष्यात येणारा जो प्रॉब्लेम आहे, त्याला तुम्ही कसं फेस करायचं याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी स्किल्ड असता. तुमच्याकडे त्या स्किल्स ऑलरेडी आलेल्या असतात. तर या गोष्टी यंगस्टर्सनी शिकणं गरजेचं आहे. धन्यवाद अनिकेत आपल्या प्रश्नासाठी. आता एकनाथ बेंद्रे. हॅलो, एक नमस्कार सर. नमस्कार. सर मला एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे. मी काहीतरी रिस्की काम करायला समजा नवीन काहीतरी करायचं म्हणलं तर डायरेक्ट ताप यायला लागतो. त्यानंतर हातपाय थंड पडतात. एकनाथ, हे आवाज केव्हापासून येतोय तुम्हाला? का? हो, येतो एकनाथ. हे केव्हापासून होतंय तुम्हाला असं? हे माझं कॉलेज टाइम होतं सर, म्हणजे खूप दिवस झाले. पण आता मी जॉब वगैरे करतो समजा, थोडं नवीन काम करायला जास्त करायला लागलो, तर त्यामुळे हे जास्त जाणवायला मला म्हणजे काही नवीन काही वर्षामध्ये. नवीन नवीन काही सिच्युएशनला जेव्हा फेस करता तेव्हा हे जास्त प्रॉब्लेम जाणवतात असं म्हणायचंय का तुम्हाला? हो. बरोबर. मग एकदा खूप चांगलं केलं तुम्ही हे प्रश्न विचारलात ते, कारण स्वतःच्या बद्दल आपण डिस्कस अशा प्लॅटफॉर्मवरती करण्यासाठी धाडस लागतं. नाहीतर आपण आपले प्रॉब्लेम्स आपल्यापर्यंतच ठेवतो. तर यू आर व्हेरी ब्रेव्ह एकनाथ, की तुम्ही प्रॉब्लेम तुमचा शेअर केला, डिस्कस केला. तर ह्याच्यासाठी याला एन्झायटी म्हणतात ना एकनाथ, की ज्याला हो. तर एन्झायटीसाठी आपली थॉट्स कारणीभूत असतात. तर त्याच्यासाठी आपण थेरपीज म्हणजे सायकोथेरपी आपण घेतली पाहिजे. काउन्सिलर्सच्या प्रॉपर सायकोथेरपिस्टच्या काउन्सिलरशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. जे तुमचे थेरपी सेशन्स घेणार आणि आपली विचार पद्धती कशी बदलायची ते तुम्हाला हेल्प करणार. तर हे इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच असतो. म्हणजे तुमच्याशी काउन्सिलर वन ऑन वन भेटून बोलतात आणि ह्याच्याने तुम्हाला भरपूर लॉंग रन मध्ये, कारण हा प्रॉब्लेम तुम्हाला बरेच दिवसांपासून तुम्ही फेस करताय, बरोबर ना? हो. तर ते काउन्सिलर्स तुम्हाला जेव्हा थेरपी स्टार्ट करतात, तुम्ही त्यांच्याशी तुमचे प्रॉब्लेम शेअर करता. कुठल्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला नेमकं एन्झायटी म्हणजे नेमकं काय काय फील होतं, कुठल्या सिच्युएशन मध्ये तुमच्या मनामध्ये कसे थॉट्स येतात हे तुम्ही डिस्कस करता. तेव्हा ते काउन्सिलर तुम्हाला हेल्प करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड करतात आणि हळूहळू तुम्हाला या एन्झायटी मधनं भरपूर रिलीफ मिळतो. ओके. धन्यवाद एकनाथ आपल्या प्रश्नासाठी. उर्मिला मॅम. थँक्यू. हा, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हॅलो. हा, हा, माझा नमस्कार आवाज मॅडम. येतोय? हो, येतोय. मी एक प्राध्यापक म्हणून काम करते. तर प्राध्यापक म्हणून काम करत असताना मुलांच्या ह्या अडचणी समोर दिसतात, पण ते सॉल्व्ह करण्यासाठी वेळ सफिशियंट नाही मिळत आहे. तर कॉलेज स्तरावर काय करता येईल याच्यासाठी प्लीज मार्गदर्शन करा. आपण जसं बघितलं मॅम, आपण अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. वेगळ्या वेगळ्या लेवल्स वरती, वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. तर जेव्हा टीचर्स किंवा प्रोफेसर्स जेव्हा आपल्या म्हणजे मुलांशी, तुम्ही स्टुडंटशी इंटरॅक्ट करता आणि तुम्हाला जाणवतं की मुलांमध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर आपण त्यांना गाईड करू शकता की तुम्ही प्रोफेशनल म्हणजे काउन्सिलरशी किंवा सायकॅट्रिस्टची मदत घ्या म्हणून. जर त्यांच्या मनामध्ये असे काही आत्महत्येचे विचार येत असतील, तर वेळीच त्यांच्या फॅमिलीला आपण याबद्दल कल्पना देणं गरजेचं आहे, की मुलाला असे असे काही विचार येत आहेत आणि त्यांना आपण सायकॅट्रिस्ट किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल कडे दाखवण्याची गरज आहे म्हणून. आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं, की मॅम अवेअरनेससाठी लेक्चर्स घेणं मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सनी, काउन्सिलर्सनी, सायकॅट्रिस्टनी, स्ट्रेस मॅनेजमेंट वरती, सुसाईड प्रिव्हेन्शन वरती, या सगळ्या टॉपिक्स वरती मुलांना अवगत करून देणं, त्यांना अवेअर करणं फार गरजेचं आहे. थँक्यू मॅम आपल्या प्रश्नासाठी. अरुणा मॅम. Hello, sir. Am I audible? हो, बोला बोला मॅम.
जसे मी आज तुमचा सेशन म्हणजे खूप छान होता आणि नाउअडेज जे यंग जनरेशन आहेत रिलेशनशिपला घेऊन खूप सिरियस असतात आणि रिलेशनशिपमध्ये जर त्यांना सक्सेस किंवा जे नाही मिळालं तर ते सुसाईड अटेम्प्ट करतात. कारण की माझ्या सराउंडिंगमध्ये असे माझे 2 फ्रेंड्स आहेत, त्यांनी अटेम्प्ट केलेलं आहे. तर या सिच्युएशनमध्ये ॲज अ एक पर्सन म्हणून किंवा एक काउन्सिलर म्हणून काय रोल असू शकतो? मॅम, सुसाईड करण्यासाठी फक्त रिलेशनशिप स्ट्रेस हा एक इतर स्ट्रेसर सारखाच एक स्ट्रेस आपण बघतो. जसं आपण फेलियर बघतो. रिलेशनशिप मध्ये फेलियर सुद्धा एक प्रकारचं फेलियरच आहे ना, की मला एखाद्या मुलावरती किंवा मुलीवरती प्रेम होतं किंवा आमचं रिलेशनशिप होतं, पण ते नाही टिकलं काही कारणास्तव. त्याच्यामध्ये भांडणं झाली किंवा वाद झाले, काही प्रॉब्लेम झाले आणि ते टिकलं नाही. मग ते फेलियर आलं आणि मी ते फेलियर कुठेतरी डायजेस्ट नाही करू शकलो. ते फेलियरला मी कोप अप नाही करू शकलो आणि मग माझ्या मनामध्ये असे आत्महत्येचे विचार आले. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला जेव्हा असे मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत, त्या व्यक्तीला लवकरात लवकर काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्ट कडे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याची जी स्टोरी सांगेल ती सगळी न्यूट्रल पद्धतीने ऐकून घेणं गरजेचं आहे. बरेच वेळा मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, की मी कसा बरोबर आहे, समोरचा व्यक्ती कशा चुकीचा आहे, असंच बरेच वेळा प्रत्येक जण सांगत असतो. तर ते ऐकून घेणं एक न्यूट्रल पद्धतीने, की तू कसा चुकला, तू हे असं करायला पाहिजे, तू तसं करायला पाहिजे, असं नाही. फक्त ऐकून जरी घेतलं तरी ते वेंट आउट होतात. मग त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना बाहेर पडतात आणि त्याच्याने त्यांना भरपूर रिलॅक्सेशन मिळतं. जर त्या व्यक्तीला ते रिलेशनशिप स्ट्रेसमध्ये जात असताना जर असं वाटतंय, की सुसाईडचे विचार येतात, ते एकटं सोडायचं नाही. इतर मित्रांना किंवा नातेवाईकांनाही सांगायचं, की ह्याच्या नेहमी सोबत राहा. याला जोपर्यंत हे मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात, त्याला एकटं सोडू नका, कारण तो अशी कृती करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याला त्याच्यासोबत राहा, त्याचं काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी स्टार्ट करा. कारण शेवटी ती एक लाईफमधली एक ट्रान्झिएंट फेज आहे ना. मग जसं इतर फेलियर असतात, ते येतात आणि निघून जातात. तसंच ही रिलेशनशिपचा स्ट्रेस आहे. तो राहणार, काही दिवसांनी ते त्याचे विचार वगैरे निघून जाणार आणि ते सुसाईडचे विचार पण निघून जाणार. पण त्या टेम्पररी फेजमध्ये जेव्हा आपण त्याच्यासोबत राहणं, त्याचा सोशल कॉन्टॅक्ट चांगले मेंटेन करणं, त्याला वेंट आउट करणं, म्हणजे त्याच्या मनातले सगळे विचार जे आहेत ते बाहेर पडणं, हे गरजेचं आहे. तर हे सगळं केल्याने आपण त्यांची मदत करू शकतो. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर क्वेश्चन. विरेन. नमस्कार सर, मी वीरेन राजपूत बोलतोय पुण्यावरनं. मी गेली 17 वर्ष कनेक्टिंग सुसाईड प्रिव्हेन्शन एनजीओ मध्ये ऍज अ व्हॉलंटियर म्हणून काम करतोय. जी संस्था पुण्यात आहेत, आमच्या 2 हेल्पलाईन्स आहेत आणि लिस्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आजचं सेशन तुमचं खूप छान झालं सर. आपली ओळख झाली अँड आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट, म्हणून मी तुमच्याबरोबर बोललो मी सर. थँक्यू व्हेरी मच सर. Thank you. Thank you everyone for your questions, and thank you Amit Dharmadhikari sir for giving us your precious time. आता आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी जान्हवी पेद्दीवार याला आमंत्रित करू इच्छितो. जान्हवी पेद्दीवार. नमस्कार, मी जान्हवी विजय पेद्दीवार, होप फाउंडेशनची व्हॉलंटियर. होप फाउंडेशन सिरोंचा आणि मेडिकल सायकॅट्रिक्स अँड सोशल वर्क डिपार्टमेंट SRM कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्महत्या प्रतिबंधन काळाची गरज या विषयावर आज वेबिनार घेण्यात आला. त्याकरिता डॉक्टर अमित धर्माधिकारी सर, मनोविकार तज्ञ, कल्याण, मुंबई यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. SRM कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर प्राध्यापक डॉक्टर जयश्री कापसे यांनी आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते. प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र बोरकुटे यांनी सुद्धा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्याकरिता त्यांचे सुद्धा आभार मानते. संवाद काउन्सिलिंग सेंटर जालना यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच सूरज दहागावकर, स्वयंसेवक तथा विद्यार्थी, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर, हे सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे संचालक अरबाज शेख यांनी केले, त्याबद्दल मी त्याचे सुद्धा आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हे कार्यक्रम इथे संपले असे जाहीर करते. धन्यवाद.